आज ना मी तुम्हाला वहिनीच्या आजच्या मस्त अशा शंकरपाळ्या दाखवते. आता लवकरच गौराई येणार आहेत आणि आम्ही फराळ करायला सुरुवात केली. सुरुवात शंकरपाळीपासून केली. तर वहिनी म्हणल्या मी बनवते माझ्या पद्धतीनं. त्यामुळे त्यांनी काय केलं, तूप गरम करून घेतले. तर दूध घेतले. दुधामध्ये अंदाजे साखर घातली होती. नंतर इथं साखर घालून बारीक केलेली इलायची, इलायची पावडर त्या दुधामध्ये घातली. सगळं गरम केलं. अगदी साखर वितळेपर्यंतच गरम केलं बरं का. नंतर ते थंड करायला ठेवलं. तूप पण गरम-गरम असं केलं. इथं घेतलाय मैदा. रव्याचा कसलाच वापर केला नाही आणि जे गरम-गरम तूप होतं ना, तर त्या ते मैद्यावर सगळं मिक्स करून घेतलं आणि अगदी किंचित थोडंसं मीठ पण घातलं होतं. सगळं व्यवस्थित पळीने करून घेतलं आणि नंतर थोडंसं तूप थंड झालं ना, मग हाताने पण घेतलं होतं. आता हे तूप ना गाईचं तूप आहे, त्यामुळे पिवळं असं दिसतंय. कारण देशी जे म्हशीचं तूप असतं ना, तर ते काही मिळालंच नाही. त्यामुळं गाईचं तूप आणलं होतं. नंतर हे जे दूध गरम करून आपण घेतलं होतं ना साखर टाकून, त्याचा पाक वगैरे करायचा नाही बरं का. फक्त गरम करून घेतलं होतं त्यांनी. नंतर त्या पिठामध्ये सगळं दूध अंदाजाने जेवढं बसतंय तेवढं घातलं आणि छान असं पीठ मळून घेतलं. आता पीठ मळून घेतल्यानंतर काय आराम वगैरे करायची, ठेवायची काय गरज नाही. नाहीतर कोण-कोण बऱ्याच वेळ ठेवतं. तसं त्यांनी काही ठेवलं नव्हतं. पीठ मळून घेतलं की लगेचच शंकरपाळी करायला सुरुवात केली. एक छोटीशी अशी चपाती लाटून घेतली. त्याच्या साईडच्या कडा काढल्या, चौकोन त्याचा तयार केला आणि सुगरण वगैरे काय वापरली नव्हती. चाकूने छान असं एकदम छान अशी आपली शंकरपाळी तयार करून घेतली. खूप जास्त जाड पण नाही आणि खूप जास्त पातळ पण नाही आणि तुम्ही बघू शकता एकदम छान शंकरपाळी आपली तयार झाली आणि तेलला सगळ्यात जास्त म्हणलं ना शंकरपाळी करायला पटकन उरकते आणि तळायला मात्र खूप जास्त वेळ घेते. त्यामुळं शंकरपाळीला ना करायला पटकन झाल्या पण तळायला अगदी कमी गॅसवर तळावे लागतात शंकरपाळी. त्यामुळे एकदम कमी गॅसवर मस्त अशी मंद गॅसवर शंकरपाळी तळून घेतली आणि तुम्हाला सांगू का पहिल्यांदाच वहिनीने केलत्या. म्हणजे इथं केलत्या बरं का. ह्याच्या अगोदर केलत्या पण मम्मीच नेहमी फराळ वगैरे दिवाळीचा असू द्या किंवा लक्ष्मीचा असू द्या मम्मीच फराळ करायची. पण ह्यावेळेस वहिनीने शंकरपाळ्या केल्या होत्या आणि एकदम भारी मस्त झालेत आणि तुम्ही इथं बघू शकता छान असे त्याला लेयर्स पण आलेत आणि इथं मम्मी आमचे दाखवते पण फोडून. तुम्हाला वहिनीच्या आजच्या शंकरपाळ्या कशा वाटल्यात त्या नक्की सांगा आणि तुमचा फराळ मला वाटते झाला असेल कारण आज गौराईचं आगमन आहे. आमची पण तयारी सुरूच आहे. त्यात वेळात वेळ काढून मी आपला व्हिडिओ एडिट करते. चला बाय.